मटकीच्या सांडग्याची भाजी तयार करण्यासाठी मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईतलं तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया। मोहरी आपली तडतडली की त्यामध्ये मी हे मटकीचे सांडगे टाकून तळून घेणार आहे। तळून झाले की आपण हे काढून प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्येच मी कांदा एक 5 मिनिटं परतून घेणार आहे। कांदा आपला परतला की मी तिथे टमॅटो टाकून घेणार आहे आणि टमॅटोमध्येच मी आता लसूण, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर, सुकं खोबरं, अख्खे धणे याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। ते 1 चमचा टाकून एक 5 मिनिटं परतून घेणार आहे। त्यानंतर पाव चमचा हळद, लाल तिखट, गरम मसाला, काश्मीरी लाल तिखट टाकून आपण हे सर्व मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। आपल्या मसाल्यांना तेल सुटले की आपण तळून घेतलेले सांडगे त्यात टाकून एकजीव करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ह्या भाजीला सांडगे शिजण्यासाठी पाणी टाकून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकून एक 15 मिनिटं आपण हे सांडगे गॅसची फ्लेम एकदम लोच ठेवून शिजवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता छान अशी आपली भाजी तयार झाली आहे।